नमस्कार मित्रांनो, मी अक्षय तांगडे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण पोलीस भरती 2024 साठी मागील झालेल्या 10 वर्षात मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आपण आज या सिरीजमध्ये बघणार आहोत। या सिरीजचा आजचा आपला पहिला पार्ट आहे। बघा, तुमचा वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। पहा, आजचा पहिला प्रश्न आहे आपला, महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर ते आहेत रश्मी शुक्ला। कोण आहेत? रश्मी शुक्ला। तर बघा, हा प्रश्न हा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे। तर हा प्रश्न तब्बल येत्या 10 वर्षात ज्या आपण पोलीस भरती झालेत का नाही, तर त्यामध्ये हा क्वेश्चन 127 वेळा विचारलेला आहे। बघा किती वेळेस? 127 वेळेस। चला दुसरा क्वेश्चन बघू आपण। पुढचा प्रश्न आहे आपला, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते? तर महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य कोणते आहे? तर महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय। कोणतं? सदरक्षणाय खलनिग्रहणाय। पहा, पुढचा प्रश्न आहे आपला, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर तो आहे गुरु। लक्षात। पहा, पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 4, कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य आहे? कथकली हे कोणत्या राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे? तर बघा, कथकली हे केरळ राज्याचे प्रसिद्ध नृत्य आहे। दुसरा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 5, जागतिक व्यापारी संघटनांचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर जागतिक व्यापारी संघटनांचे मुख्यालय हे जिनिव्हा येथे आहे। कुठे आहे मित्रांनो? जिनिव्हा येथे। बघा, प्रश्न क्रमांक 6 आहे आपला, प्रश्न क्रमांक 6, कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? तर कांगारू हा प्राणी ऑस्ट्रेलिया या देशात आढळतो। कोणत्या देशात? ऑस्ट्रेलिया। पुढचा प्रश्न आहे, रॅडक्लिफ लाईन। रॅडक्लिफ लाईन या 2 देशाचे सरहद्द दर्शवते। तर रॅडक्लिफ लाईन कोणत्या 2 देशाची सरहद्द दाखवते? तर ती दाखवते भारत आणि पाकिस्तानची। कोणत्या? भारत आणि पाकिस्तान। पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 8, भारतातील कोणत्या राज्यास सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? सॉरी, ते जरा वर्ड मिस्टेक झालेला आहे। तर भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर तो बघा, तो आहे गुजरात राज्याला भारतात सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे। आणि मित्रांनो, हे सर्व क्वेश्चन हे खूप वेळेस पोलीस भरतीमध्ये रिपीट झालेले आहे। असं नाही की आपण एकच प्रश्न घेतला आहे, प्रत्येक क्वेश्चन हे मोस्ट रिपीट झालेले आहेत। बघा, पुढचा प्रश्न आहे आपला, जैन धर्मीयांचे प्रथम तीर्थकर कोण होते? जैन धर्मीयांचे प्रथम तीर्थकर कोण होते? ते होते ऋषभ। कोण होते मित्रांनो? ऋषभ। पुढचा प्रश्न आहे आपला, पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10, सती प्रतिबंधक कायदा कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला? तर सती प्रतिबंधक कायदा हा विल्यम बेंटिंक या गव्हर्नर जनरलच्या काळात झालेला आहे। बघा, पुढचा प्रश्न आहे आपला, प्रश्न क्रमांक 11, अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कसे चित्र आढळतात? तर अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने जातक कथा याची चित्रे आढळतात। पुढचा प्रश्न आपला, प्रश्न क्रमांक 12, छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर छोडो भारत चळवळ ही 1942 मध्ये सुरू झाली। 1942 मध्ये। बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आपला, प्रश्न क्रमांक 13, 1942च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथील शाळकरी विद्यार्थ्यांनी हुतात्म्य स्वीकारले। तर कोणत्या विद्यार्थ्याने? तर शिरीष कुमार। आणि पुढचा प्रश्न बघा आपला, प्रश्न क्रमांक 14, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा इसवी सन 1674 मध्ये झाला। बघा, 15वा क्वेश्चन हा तुमच्यासाठी आहे मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? तर या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे। आणि हे प्रश्न हे खूप वेळेस रिपीट झालेले प्रश्न आहेत। या प्रश्नापैकी एक तरी क्वेश्चन तुम्हाला येत्या पोलीस भरतीत पाहायला मिळेल।